हाय फ्रेंड्स, मी सविता किचन डिलाइटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। मी आपल्याकरता घेऊन आलेली आहे पावसाळ्यानिमित्त गरमागरम अशी कांदा पकोडे। चला तर मग करूया कांदा पकोडी। त्याकरता लागणारं साहित्य म्हणजे 2 वाट्या मीडियम साईजचं बेसन घेतलं आहे, अर्धा वाटी राईस फ्लोअर म्हणजे तांदळाचं पीठ घेतलं आहे, चवीनुसार तिखट मीठ आणि हळद घ्यायचं आहे, 1 चमचा जिरं पावडर, 2 चमचे धना भरड आणि ओवा घ्यायचा आहे, 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे कट करून, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, 2 ते 3 मीडियम साईजची कांदी। आता आपण कांदे कसल्या प्रकारे कट करून घेऊ ते बघतोय। आडव्या साईजने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत कांदे, म्हणजे त्यांची छान असे लांबकोळे पकोडे तयार होतात। बघू शकता तुम्ही कांदे सगळे प्रकारे कट करून घेतलेली आहेत आणि आता बारीक कट करून घ्यायचे हिरवी मिरची। आपल्याला कांदा आणि मिरची कट करून घेऊन आपल्याला मिक्स करून बाउलमध्ये घालून घ्यायचं आहे। यामध्ये आपण मीठ घालणार आहोत। मीठ घालण्याचं कारण त्याचं पाणी सुटतंय आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला बेसन मिक्स करून घ्यायचं असतं। कांदे आणि मिरचीमध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। याला 5 ते 7 मिनिटं ठेवून द्यायचं आपल्याला। बघू शकता 5 ते 7 मिनिटांनंतर असा ओलावा आलेला आहे कांद्यांना। त्यामध्ये आपल्याला आता 2 वाट्या जे बेसन घेतलेलं आहे ते घालायचं आहे। थोडं थोडं करत आपण बेसन घालूया। सुरुवातीला 1.5 वाटीच घातलेलं आहे मी। ते असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा वाटी जे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते घालतोय। तांदळाच्या पिठामुळे भजी अशी कुरकुरीत होतात। सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे जिन्नस। आता एक एक वस्तू घालून घ्यायची। हळद घालते, थोडी तिखट घालायचं आहे आपल्याला, धन्याची भरड घेतलेली आहे 2 चमचे, ती पण अशी घालून घ्यायची आहे, जिरा पावडर आणि ओवा घेतलेला आहे चमचाभर, तो असा क्रश करून घ्यायचा हातावर आणि घालायचा आहे। सगळे जिन्नस असे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि कोथिंबीर 1 वाटी कट केलेली कोथिंबीर घालते। सगळं ड्रायच असं मिक्स केलेलं आहे, पाण्याचा यूज नाही केला। आता थोडं लागतं तसं पाणी घ्यायचं आहे आपल्याला, अगदी 1 ते 2 चम्मच लागतील एवढंच पाणी आपल्याला मिक्स करायचं आहे। नॉर्मल भजीसारखं खूप पाणी घालायचं नसतं। बघू शकता याप्रमाणे बॅटर तयार झालेलं आहे। तापत ठेवलेलं आहे तेल। आता 1 चमचा मोहन म्हणून आपण यात घालायचं। खायचा सोडा घालत नाही आपण कांदे पकोडेमध्ये। गरम तेलानेच छान कुरकुरीत होतात ही भजी। तेल तापलेलं आहे कढईमध्ये। आता थोडं थोडं करत आपण एक एक बॅच काढून घेऊया। गॅस मध्यमच ठेवायची आहे तेल तापल्यानंतर आणि अशी छान भजी सोडून घ्यायची। खूप सुंदर होतात चवीला ही भजी। पावसाळ्यामध्ये नक्की ट्राय करा तुम्ही। आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। बघू शकता एक बॅच टाकून झालेली आहे आपली। फोकच्या साहाय्याने थोडे टर्न करायचे आपल्याला। गॅस मध्यमच ठेवायची। कांदा भजी नॉर्मल भजीपेक्षा ही भजी व्हायला थोडी वेळ लागतं। बघू शकता छान अशी कुरकुरीत झालेली आहे भजी आपली। काढून घ्यायची आहे। सुंदर अशी कुरकुरीत भजी तयार झालीत आपली। या पावसाळ्याच्या सीझनमध्ये नक्की ट्राय करा गरमागरम चहासोबत ही कांदा पकोडी। हिरवी मिरची आणि सॉससोबत तुम्ही गरम गरम पकोड्यांचा आस्वाद घ्या। आणि माझी व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।